आषाढी एकादशी निमित्त पिंपळगाव बसवंत आगारातून पंढरपूरसाठी दररोज बस सुविधा, प्रवास भाड्यात सवलत असल्यामुळे ज्येष्ठ वारकरी घेत आहे पंढरपूर वारीचा लाभ। दिंडी पालखीचे ग्रामीण भागात स्वागत व आदरातिथ्य, शाळा महाविद्यालयातही विठ्ठल नामाचा गजर। आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेल्या वारकरी भक्तांना विनासायास पंढरपूरला जाता यावे म्हणून पिंपळगाव बसवंत आगारातून पंढरपूरसाठी दररोज 2 बस उपलब्ध करून दिल्या आहेत। विशेष म्हणजे महिला, ज्येष्ठ नागरिक यांना असलेल्या प्रवास भाड्याची सवलत देऊन पिंपळगाव बस आगाराने सदर उपक्रम राबविला आहे। त्यामुळे परिसरातील अनेक वारकरी या बसचा लाभ घेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे। आषाढी एकादशी निमित्त पिंपळगाव बसवंत स्थानकातून दररोज सकाळी 8 व 9 वाजता 2 बस पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत। यात महिलांना अर्धे तिकीट तर 65 वर्षावरील महिलांना मोफत प्रवास आणि 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना अर्धे तिकीट अशी सवलतही पिंपळगाव बसवंत आगारातून मिळत असल्याने पिंपळगाव शहरासह ग्रामीण भागातील वारकरी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने पंढरपूरकडे मार्गस्थ होत असल्याचे चित्र दिसत आहे। सोमवारी सकाळी पिंपळगाव आगार व्यवस्थापक मनोज गोसावी, वाहतूक निरीक्षक योगिता बेडसे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक मधुकर अहिरे, वाहन निरीक्षक पाकेराव निफाडे, कामगार नेते संदीप कुळटे आदींच्या प्रमुख उपस्थितीत पिंपळगाव आगारातून ज्येष्ठ वारकऱ्यांच्या हस्ते बसचे पूजन करून बस पंढरपूरकडे मार्गस्थ करण्यात आली। यावेळी महिला, पुरुष वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता। दरम्यान आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर अवघ्या महाराष्ट्र भक्तिमय झाला असून संपूर्ण राज्यातून पायी दिंडीद्वारे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत। या वारकरी दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत होऊन त्यांना चहा, पान, नाश्ता, भोजन आदी व्यवस्था स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। तर विठ्ठल नामाचा जयघोष करत महामार्गावरून जाणाऱ्या दिंडीतील वारकरी विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेले दिसत आहेत। निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांनी सपत्नीक वारकरी दिंडीत सहभाग नोंदवून वारकऱ्यांचा उत्साह वाढविला। याशिवाय आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयात विठ्ठल भक्तीचा माहोल तयार झाला असून दिंडी, पालखी, विठ्ठलाचे नामस्मरण आदी उपक्रम राबविले जात आहे। नमस्कार। राज्य परिवहन महामंडळातर्फे पिंपळगाव आगारामार्फत आषाढी एकादशी निमित्त जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आलेले जादा बसेस मागणीनुसार आपण डेपोतून मार्गस्थ करत आहोत। जसे की आपल्या कडे जर मागणी आली 40-45 प्रवासी एक साथ जर जायला तयार असतील तर आपण गावातून ती बस सोडत आहोत आणि ह्या बसेसला सर्व प्रकारचं कन्सेशन सवलती प्रवास मिळणार आहे। जसे की महिलांना अर्ध तिकीट, 65 वर्षाच्या पुढील नागरिकांना अर्धे तिकीट, 75च्या पुढील नागरिकांना मोफत प्रवास या प्रकारच्या सर्व सवलती लागू आहेत। तरी आषाढीसाठी जाणाऱ्या सर्व भाविकांनी या राप महामंडळीच्या सेवेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। रामकृष्ण हरी। आम्ही 20-25 वर्षापासून वारीला जातोय। एस टी महामंडळानं आम्हाला सहकार्य केल्यामुळं आम्ही पिंपळगाव बस स्टँडवरून पंढरीचा प्रवास सुरू केला आहे। आमचा प्रवास सुखाचा हो हीच शुभेच्छा। आम्ही जवळ 25 वर्षापासून आम्ही सहकुटुंब, माझी पत्नी आणि मी 25 वर्षापासून एस टी महामंडळानेच आम्ही पंढरपूरला वारी करत असतो। एस टी महामंडळाचा प्रवास इतका सुखाचा आणि चांगली सेवा देतात आणि आमची वारी सुखाची आणि सुखरूप हो एवढीच विनंती। पंढरपूरला जाण्यासाठी मी पिंपळगाव याच्यावर आले, डेपोमध्ये आले। माझ्या भरपूर वाऱ्या झाले पण मी आता बसने चालले। मी पायी भरून 25-30 वाऱ्या झाले माझ्या। आता आम्ही पिंपळगाव डेपोमधून मी निघते आता ते पंढरपूरला। नमस्कार, रामकृष्ण हरी। सर्व भाविक भक्तांना पंढरपूर यात्रेला जाण्यासाठी हार्दिक शुभेच्छा आणि पिंपळगाव आगारातून सर्व यात्रेकरूंनी यात्रेचा लाभ घ्यावा व सुखाचा प्रवास हो ही सदिच्छा।
पिंपळगाव मिरर न्यूज चॅनलसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव बसवंत।